तर नाही कोर्टातून घेण्याकरता ते हागवणे फॅमिलीकडे असलं तर आम्ही कोर्टातून घेऊ। वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन केलाय। या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचं 9 महिन्यांचं अपत्य कुठे याचा तातडीनं शोध घ्या आणि ते तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करा अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश दिलेत। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट देईल। अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय? एकूणच या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याशी या संदर्भात फोनवरून बातचीत केली आणि या प्रकरणामध्ये इतर कारवाई होत असतानाच जे 9 वर्षाचं जे अपत्य आहे त्याचा नेमका शोध घेत ते ताबडतोब आईच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासंदर्भात विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। एकूणच दोषींवर देखील कठोर कारवाई करण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र आता हा बाळाचा वाद चिघळतोय हे लक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलंय। राष्ट्रवादीच्या 2 महिला नेत्यांना बाळ कसबटेंकडे सोपवण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्यात। बाळ कसबटेंकडे सोपवण्याची जबाबदारी त्यांनी वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील या 2 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे सोपवली। दरम्यान वैष्णवी हगवणेंच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे देणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे सांगितलंय। वैष्णवी यांचं 10 महिन्यांचं बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होतं आणि आता महिला आयोगानं देखील यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि ते बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे देण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहेत। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हगवणे यांच्याबाबत घडलेली ही दुर्दैवी घटना आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या 10 महिन्याच्या बाळाचा विचार आपल्या समोर येतो। यामध्ये पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक असलेले चव्हाण यांच्याकडे होतं। त्यानंतर बाळ हे राजेंद्र हगवणे यांचे मावस भाऊ यांच्याकडे होते। ते संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आज या बाळाचा ताबा वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांकडे देण्यात येईल आणि पोलिसांच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया पार पडेल। माझी एक आपल्याला देखील विनंती आहे, 19 तारखेपासून राज्य महिला आयोग यामध्ये सुमोटो दाखल करून कारवाई करते। तर सुरुवातीपासून आयोगाने याच्यात काय काय केले आणि प्रत्येक वेळेस येऊन भूमिका मांडली आहे आणि जी सुमोटो आजतागायत आयोगाकडे कोणती तक्रार दाखल नाहीये। सुमोटो प्रोसेस करून आयोगाने सुरुवातीलाच याबाबतची कारवाई करावी अशा सूचना या बावधन पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत। ज्यावेळेस आपल्याही बातम्या माध्यमांच्या येत नव्हतं त्याच्या अगोदरपासून आयोग याच्यामध्ये सक्रिय आहे आणि तेव्हापासून आयोग यामध्ये कारवाई करतोय। याच्यामधून कोणाचीही सुटका होणार नाही। जे दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, त्यांच्यासाठी आयोग पाठपुरावा करतोय। त्याच्यामुळे सातत्याने अगदी सुमोटो करण्यापासून गुन्हा दाखल करण्यापासून आरोपीचा तपास करून त्या आरोपींवरती गुन्हे तर दाखल झालेले आहे पण कारवाई करून आता बाळाचा ताबा सुद्धा त्यांच्या आई वडिलांकडे देण्यापर्यंत आयोग हे अत्यंत सक्रिय आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। या प्रकरणाशी आपला संबंध नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि बारामती विमानतळ इथे त्यांच्या प्रतिक्रियेसंदर्भात विचारलं असता त्यांनी पत्रकार परिषदेत बोलू असं सांगितलंय। मी त्याबद्दल माझा सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। माझा मी त्याबद्दल माझा सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। माझा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणेची राष्ट्रवादीनं हकालपट्टी केली पण एवढं करून चालणार नाही तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे। राज्य महिला आयोगानं आमच्याशी एकदाही संपर्क साधला नाही किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वन करायला आलं नाही अशी खंत देखील अनिल कसपटे यांनी व्यक्त केली। संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। नाही, एवढ्यावरती समाधान माझं नाही झालेलं। हकालपट्टी झाली, हकालपट्टी होण्यापेक्षा त्याला ह्याच्यात हजर करणं फार महत्वाचं आहे। जो फरार झालेले त्यांना हजर करायचं माझं जास्त आहे। अजूनही सापडत नाही। काल आपल्या माध्यमातून एवढं मीडियाने हे केलं
तरी त्याची दखल घेतली नाही. म्हणजे प्रशासनाचं काय मला थोडं हेच वाटतं की तुम्ही मिळून यायला पाहिजे होते ते आतापर्यंत. तर राजेंद्र हगवणे याला पक्षातून बडतर्फ करण्यात आलंय. हगवणे प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होईल अशी माहिती सूरज चव्हाण यांनी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे. तिच्या विरोधात ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही. कालच अजितदादांनी पुणे सीपीसी फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे सीपीला दिलेल्या आहेत. राजेंद्र हगवणेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये एवढीच विनंती. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या